सोन्या पाणी मारीस नी कपाशी बरोबर का नाही तर तुले कुमचाड सुमी. हा ना हो मालक, आज पुरं गाव फिरणं शे आपले. भले वाटी राय ना बळता लोके कपाशी ऐकतीन आज. हो मालक, आडे बडी फुल गाडी भरी द्यायची कपाशीनी, तिले खाली करीत ना आपण. अरे चंगण्या कथा ना, लोकेसले कपाशीनी गाडी भरेल दिसनी, मग तेसले वाटस व्यापारी चांगला भाव दिराय ना भो. एका मालक मना करतीन कपाशीनी आवरावनी, मग तुमले जसनी शेईले. राम राम गोट्या भाऊ, राम राम. राम राम गोट्या भाऊ, आपली बी कपाशी इकनी शे, काय भाव चालू शे बाजार मा? कालकन भाऊ, कपाशी ना 8,000 क्विंटल भाव चालू शे, आणि तुमची कपाशी मग काडी कचरा सापडणं तर 1,500 कमी होई जातीन. हे हो गोट्या भाऊ, आमनी कपाशी एकदम दवी बरफ शे, चला म्हणा घर तुमले द काढस मी. हो सोन्या, मी एस कपाशी देखीस मी. आओ मालक. बहिणा मंग्या, बोलता बेकार शे तू. माय व शांत अक्का, काय टेन्शन मा पडेल शेतस तुम्ही? ठगूबाई घरमा कपाशी पडेल शे, व्यापारी बी नाही राहण्यात लेवाले. येतील ना माय व्यापारी कपाशी लेवाले, धीर धरा थोडं. ठगूबाई मला टेन्शन पडेल शे, कमी भाव माते नाही मागा त्या कपाशीले. समाय या मंग्यानी शाळानी फी भरानी शे, कांताना लग्न कराना शे, बलते ताना शे माय आमले. शांत अक्का, तुमनी कपाशी दवी बरफ शे, तुमले चांगला भाव भेटी. बबल्या काढीन गई मजा उंची झाली. कसानी रे बो? मी नी का शाळाना भीतवर पडेल होतो भो. मग काय होईन होतं मंग्या? आणि त्या सख्याना वावर म्हणी का एक माणूस हा गाले पडेल होता भो. ओ बाप, सगळ्यांनी तर बता कोणत्या राही मग त्याले. तू म्हणी गोष्ट तर ऐक रे, काय मजार मग तू कपशी राय ना. बरं बो, आता नि मजमा बोलाव मी. तडे नी का भो, डुक्करी लागणं होतं, त्या माणूसनं डब्बच कान करी टाकत होतं. मग पुढे काय होईन होतं? मग त्यांनी पूर्ण काम झाडस ना पाण्यावरी कर भो. अरे मंग्या आता येत काय आई, तडे कोपरा मा काय दाबता नाही राह ना तुम्ही दोन्ही जण रे. काय ते तू ना अन्नाले विचार, तुमले कपाशी ना व्यापारी दिख ना का म्हणा. आई आम्ही दोन्ही जण की राहणार बहीण, अन्नाले कपाशी ना व्यापारी दिख ना का लई ना घर, मले बिन काम न का देखाले दाढी राहिनी. ठगूबाई या तुमना बबल्याले आणि मंग्याले दिनभर खेवाले जुजे, ना घर ना कामे करतस ना शाळा ना अभ्यास करतस. तुम्ही बराबर सांगितलं ना शांत अक्का, या दोन्ही जण बोलता टुक्कर विचार शेतस. ठगूबाई तू एक काम कर, तू ना बबल्याले घरमा कोंडी ठेव, एले घरना बाहेर नको निघू देऊ, कस काय कामे नाही ऐकतस ते या. आई शांत अक्का बी निस्ती चिंग्या लावणं कामे करस म्हणा आई जागे. चल रे बडवा, तुले घरमाच कोणच मी आते. पैरे बबले आडे नाही त्याला पकडीच नाही घरमा फेक मी. आणि तू आते जाय तू ना अन्नाले देखिये. नाही व आई मी नाही जावाव. व आई अन्ना ही लागा ना. अव माय ही लागा तुम्ही, आणि कपाशी ना व्यापारी कोठे शे? ही रे ना तो ट्रॅक्टर लईस नी. चला लखन भाऊ, कपाशी कोठे रचेल शे तुम्ही आले दकाळा ते मले. हा गोट्या भाऊ चला घरमा. या गोट्या भाऊ या, काही चहा पाणी नी सोय करू का तुम्हासाठी? नको लखन भाऊ, मले बळते येऊ राहिनी, मले कपाशी ना ट्रॅक्टर लई जाणं शे मार्केट मा. बरं शे मग नंतर आपली चहा पाणी, आम्ही कपाशी देखील मग तडे रचेल शे. वा लखन भाऊ वा, तुमनी कपाशी तर एकदम दवी बरफ शे, तुमले 8,500 ना भाव लाई दिसू मी. बरं होई गये माय, आता कोणत्या गोष्टीस ना ताण नाही राहा मले, कपाशीले चांगला भाव भेटी गया. कपाशीले पाणी नी मारेल शे ना? नाही व दादा, जरा असंच मारेल होता आमून, जकस मी आते हात लाईस नी कितलं मारेल शे. वय राम भाऊ, मी निलेस तुमनी कपाशी. काय वय ना गोट्या भाऊ, कपाशी कितली वल्ली लागी राहिली तुमनी आली, इथलं पाणी मारतस का येडा नागत? अहो गोट्या भाऊ, 500 अंडा ते पाणी मारेल होतं मी, इथलं तिथलं लागू रास. 500 अंडा इथलं तिथलं पाणी रास का? मी निलेस तुमनी कपाशी, मी चालनो आते. हा वय तुला डोकं शे का खो कशे, इथलं पाणी मारतस का कपाशीले? काव माय, तिले पाणी मारत वस्त तिनं वजन भरी, मग पैसा चांगला भेटते ना आपले. व पैसाच नी लालची बाई, 100 अंडा कपाशी मा पाणी टाकीस नी इथली ताली बनवी जाव होती तू. व माय मनाकडती चुकी होई गई, मले माफ करी द्या ना. आईने मले कपाशी मा 100 अंडा पाणी मारायला लावत, आणि मी 10 अंडा पाणी मारी दिन तर
मले बी माफ करी द्या अण्णा. त्या भो जशी माय तसा बेटा. दाबू काय रे तुले ते कपाशी मा. अजून अशी रे नऊ बिन लाजना ते. मंडळी जय खानदेश. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमना चॅनलले सबस्क्राईब करा.